मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 26 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकीला झोपेतही दीपा, पोलीस आणि दीपिका हे सर्व आठवत असते आणि ती डचकून जागी होते. साक्षी तिला काय झालं ते विचारते तर कार्तिकी रडतच म्हणते की ते पोलीस आईला मारत तर नसतील ना गं. त्यावर साक्षी म्हणते, नाही गं, आईला कोणी मारत नाही. त्यावर कार्तिकी म्हणते, आईला लवकर सोडव ना गं, त्यांनी तिला मारलं तर. त्यावर साक्षी तिची समजूत काढत म्हणते, तू घाबरू नको, आपण आईला लवकर सोडवू. तर दुसरीकडे कार्तिक आणि आयेशा पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. इन्स्पेक्टर त्यांना सांगतो की दीपाच्या बोलण्यावरून तर असं वाटत नाही तिने मुलीला किडनॅप केलं असेल. त्यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेतली आहे. त्यावर आयेशा म्हणते, अशा खोट्या शपथा घेणाऱ्या खूप बायका असतात. तुम्ही काय प्रत्येकावर विश्वास ठेवणार का? तुम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. ती फक्त दिसती साधी पण एक नंबरची हुशार आहे. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो की आम्हाला पण आमचा अंदाज असतो मॅडम, फक्त माणूस बघून कळतो आम्हाला की तो गुन्हेगार आहे की नाही. त्यावर कार्तिक म्हणतो, पण म्हणून काय तुम्ही आता सोडून देणार का तिला? तुम्ही एक लक्षात ठेवा, माझी मुलगी तिच्या घरून बेपत्ता झाली आहे आणि तिला आम्हाला सोडून राहण्याची सवय नाही. आयेशाही म्हणते की ती एकटी कुठे निघून जाऊच शकत नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो, पण ती गेली आहे ना, आणि अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा हे असं रोजचं लॉजिक काम करत नाही. आम्हाला थोडा वेळ द्या, आमचं काम करू द्यात. मात्र आयेशा उगाच त्यांच्यासोबत वाद घालत बसते. कार्तिक तिला शांत राहायला सांगतो आणि इन्स्पेक्टरला विचारतो की मी दीपाला भेटू शकतो का? एक बाप म्हणून भेटतो तिला. तिच्याकडे माझ्या मुलीची भीक मागतो, कारण जसा एक एक क्षण पुढे चालला आहे तसा तसा माझा धीर सुटत चालला आहे. त्यावर ते इन्स्पेक्टर म्हणतात, मला नाही वाटत त्याने काही साध्य होईल, पण भेटा तुम्ही. त्यानंतर कार्तिक आणि आयेशा दीपाला भेटायला जातात. दीपा त्यांना विचारते की दीपिका सापडली का? त्यावर कार्तिक म्हणतो, बाद झालं दीपा, बंद कर तुझी ही नाटकं. त्यावर दीपा म्हणते, इथे लॉकअपमध्ये बसून मी नाटक करते असं वाटते का तुला कार्तिक? त्यावर कार्तिक म्हणतो, मग सांगून टाक ना दीपिकाला कुठे लपवले ते. मी हवं तर हात जोडतो तुझ्या पुढे. त्यावर दीपा म्हणते, तू का असं करतोय कार्तिक? मी दीपिकाला नाही लपवलं रे. तुम्ही का विश्वास नाही ठेवत? माझ्या कार्तिकीच्याच वयाची आहे रे ती, माझ्या मुलीसारखी आहे मला, मी का लपवेल मग तिला? मात्र कार्तिक आणि आयेशा तिच्यावर विश्वास ठेवायलाच तयार नसतात. त्यावर दीपा म्हणते, तुम्ही उगाच नको ते बोलू नका, त्यापेक्षा दीपिकाचा शोध घ्या. ती खूप डिस्टर्ब होती, कारण तिला कळलंय ती अनाथ आहे आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्काच बसतो. दीपा म्हणते, तू तिचा डॅडा नाही, ते घर तिचं नाही, हे सगळं तिने खूप मनाला लावून घेतलंय, खूप दुखावली आहे ती. मात्र ती आयेशा दीपालाच म्हणते की तूच हे सगळं तिच्या मनात भरवलंस ना, तूच तिला सांगितलं ना की ती अनाथ आहे म्हणून. आणि त्यानंतर त्या दोघींमध्येच वाद सुरू होतात. कार्तिकही निर्लज्जपणाने दीपाला म्हणतो, तू या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. यापुढे मी कधीच तुझं तोंड बघणार नाही आणि तुला कधी माफही करणार नाही. त्यावर दीपा म्हणते, तुला माझं करायचं ते कर, पण आधी दीपिकाला शोध, ते गरजेचं आहे. त्यावर कार्तिक म्हणतो, मी तुला सोडणार नाही आता, आणि रागातच तो तेथून निघून जातो. तर आयेशाही हसतच दीपाकडे पाहत त्याच्या पाठोपाठ जाते. दुसरीकडे श्वेता मोठमोठ्याने कमलाला आवाज देत तिच्यासाठी खीर बनवायला सांगत असते. त्यामुळे सौंदर्या तिला म्हणते, घरात परिस्थिती काय आहे आणि तू काय खाण्यापिण्यावरून आरडाओरडा करतेस? त्यावर श्वेता म्हणते, दीपिका हरवली तर मी पण सुटकी चेहरा घेऊन बसू का? आणि तुम्हीच म्हणता ना प्रेग्नंट असताना आनंदी राहायचं. त्यावर सौंदर्या म्हणते, या घरावर जी परिस्थिती ओढावली आहे तिच्यातही तुला आनंदी राहावं वाटतंय का? कमाल आहे, तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. आणि तितक्यात आदी आणि ललित तिथे येतात. आधी काय झालं ते विचारतो तर श्वेता नाटकीपणाने म्हणते, आता दुसऱ्याचं बाळ हरवलंय तर मी माझ्या बाळाला उपाशी ठेवू का? त्यावर सौंदर्या म्हणते, दुसऱ्याचं बाळ? अगं काय बोलते तू? आपली दीपिका घर सोडून गेली आहे. मात्र श्वेता काही समजून न घेता वाद घालत असते. सौंदर्या तिला म्हणतेही की माझी मानसिक अवस्था समजून घे, का उगाच वाद घालत आहे. मात्र श्वेता काही ऐकून घेत नाही. ती म्हणते, त्या दीपानेच दीपिकाला पळवलं आहे, नाहीतर एवढं सगळं सुख पायाशी असताना दीपिका का घर सोडून जाईल? त्यावर सौंदर्या म्हणते, कारण तिला कुठून तरी समजलं होतं की ती अनाथ आहे. आणि हे ऐकून मात्र श्वेता चांगलीच घाबरते. ललित आणि आदीलाही धक्का बसतो. आदी म्हणतो, पण कसं कळलं तिला? आपण ही गोष्ट तिच्यापासून लपून ठेवली होती.
त्यावर सौंदर्या म्हणते काहीच समजत नाही. दीपाने पोलिसांना सांगितलं की दीपिकाने कोणाचं तरी बोलणं ऐकलं, तिच्या कानावर पडलं की ती अनाथ आहे. त्यावर श्वेता म्हणते म्हणजे दीपानेच तिला हे सगळं सांगितलं असणार आणि पुन्हा त्या दोघींचे वाद सुरू होतात. सौंदर्या श्वेताला म्हणते तुझी बहीण आहे ना गं दीपा, मग का तिच्यावर असे आरोप करत आहे? कोणत्या जन्माचं वैर आहे तुझं दीपाशी? आणि त्यावर श्वेता नाटक करत लगेच रडायला सुरुवात करते आणि म्हणते मी प्रेग्नंट असूनही माझी आणि माझ्या बाळाची कोणालाच काळजी नाही, कोणीही आमचा विचार करत नाही. जाऊ दे, माझ्या बाळाचं जे व्हायचं ते होऊ दे. आणि हे ऐकून सौंदर्या मोठ्याने तिच्यावर ओरडते आणि म्हणते स्वतःच्या बाळाबद्दल तू असं कसं बोलू शकते? आणि शेवटी वैतागून ती श्वेताला तेथून जायला सांगते. ललित आणि आदी सौंदर्याला शांत राहायला सांगतात. दुसरीकडे कार्तिकही खूप दुःखी असतो. तो आयेशाला म्हणतो की दीपिकाला कळले ती अनाथ आहे. नक्की काय अर्थ घेतला असेल तिने? तशी माझी मुलगी खूप समजूतदार आहे गं, पण ती अनाथ आहे हे समजल्यानंतर ती घर सोडून निघून गेली. नक्की काय अर्थ घेतला असेल तिने अनाथ या शब्दाचा? आपण कोणीही तिला समजवायला तिच्या आजूबाजूला नाही, मग काय करेल ती? ती जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना? त्यावर आयेशा म्हणते तू असे निगेटिव्ह थॉट्स नको आणू मनात, ती सुखरूप असेल. मात्र कार्तिक खूपच पॅनिक झालेला असतो. तर आयेशा म्हणते हे सगळं त्या दीपामुळे होत आहे. ती जोपर्यंत आपल्या आयुष्यात आहे तोपर्यंत आपल्याला त्रास होतच राहणार. आणि कार्तिकच्या मनात ती दीपाविषयी अजूनच गैरसमज निर्माण करते. त्यामुळे कार्तिक म्हणतो दीपिका परत आल्यानंतर मी एक क्षणही इथे थांबणार नाही. तर दुसरीकडे दीपिका पुजारी पोलिसांना सांगतील म्हणून विठोबाच्या मंदिरातूनही निघून आलेली असते आणि ज्या ठिकाणी ती असते तिथेच कार्तिक आणि आयेशाही असतात. त्यानंतर कार्तिक विठोबाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतो तर बाहेर दीपिका आयेशाला बघते आणि घाबरून लपून बसते. त्यानंतर कार्तिक आणि आयेशा तेथून निघून जातात. तर दुसरीकडे राधा दीपाला भेटण्यासाठी येते. ती खूपच रडत असते. दीपाची अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटतं. त्यानंतर तिला तिच्या आत्तापर्यंतच्या चुका आठवतात आणि ती दीपाची माफी मागते. तर दीपा तिला शांत करते. तर राधा तिला सांगते मी तुझ्या पाठीशी कायम आहे हे लक्षात ठेव. तुझा विठोबावर विश्वास आहे ना? मग दीपिका लवकर सापडेल आपल्याला. तर दुसरीकडे दीपाच्या बेलचे पेपर वकिलांनी तयार केलेले असतात आणि ते दीपिकाचा फोटो पेपरमध्ये देण्याचा सल्लाही देतात. मात्र हे सेफ नसल्यामुळे सौंदर्या त्यासाठी नकार देते. तर दुसरीकडे दीपा लॉकअपच्या भिंतीवर विठोबाचं चित्र काढते आणि प्रार्थना करते की लवकरात लवकर दीपिका सापडू दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत वकील साहेब दीपाचे बेलचे पेपर तयार करतात. मात्र दीपा म्हणते जोपर्यंत दीपिका सापडत नाही तोपर्यंत मला बेल नको आहे. तर दुसरीकडे सौंदर्या विठोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असते. तर दुसरीकडे कमलाला दीपिका दिसते. मात्र कमलाला पाहून दीपिका तेथूनही पळून जाण्याचा प्रयत्न करते. मात्र कमला तिचा पाठलाग करते. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.